महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत आहे. नाना आत्ताच गेले. नाना म्हणतात की ओडिशामध्ये तुम्ही काय केलं, आणि नाना ज्या पद्धतीनं आरोप करतायत त्यासोबतच एक महसूलचं पत्रसुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे. भ्रष्टाचाराचा आरोप केला नरेंद्र मेहतांवरती. 120 कोटीचा रेव्हेन्यू बुडवला असं थेट आहे, तुमची सही आहे. काय नेमकं सत्य आणि नानांना उत्तर कसं द्या? नरेंद्र मेहताबद्दल एक पत्र मला आलं होतं. 3 तक्रारदार होते. त्यांनी जसं पत्र दिलं तसा विषय मी पाठवला आणि सांगितलं ही चौकशी करा, आणि त्याची नावं लिहिले तक्रारदाराची. यांना बोलवून चौकशी करा, यांचं म्हणणं काय. आता मंत्री म्हणून माझ्याकडे जे निवेदन येतात त्या निवेदनावर सरकार म्हणून असंच काम करावं लागतं की जे काही निवेदन आलं ते विषय जसा तसा विषय लिहिला गेला, जसा तसा विषय लिहिला जातो, आणि त्यामुळे विषय लिहून आपण त्या ठिकाणी पत्र पाठवतो. ही नॉर्मल प्रक्रिया आहे. पण यामध्ये यापूर्वी असे 10-12 पत्र नरेंद्र मेहताच्या विरोधात आलेले होते. त्याची आम्ही चौकशी केली. त्यामुळे कुठलाही दोष नरेंद्र मेहताजी यांच्याबद्दल आढळला नाही, कुठलाही भ्रष्टाचार त्यांच्याबद्दल आढळला नाही आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने जे पत्र माझ्याकडे येतात ते पत्र जशा तसं खाली पाठवलेलं, जसा जसा विषय आहे तसा लिहून पाठवलेला, ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया करावी लागते. मग पण नाना मग जे आरोप करतात त्यामध्ये तथ्य नाही असं म्हणावं? तथ्य नाही आहे. नाना पटोलेंनी सभागृह चालू आहे, सभागृहात आरोप करावे, त्याचे उत्तर देऊ. आता त्यांनी म्हटलं की ओडिशामध्ये काय सुरू आहे याचं उत्तर बावनकुळेंनी द्यावं. नाचक्की होईल त्यांची. झालीच आहे नाचक्की की तिथे तर तिथल्या काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्या व्हीपला, त्यांच्या निरीक्षकाला असे पाठवलं, हे बघा आम्ही BJPला वोट करतो आहे. आता हे काही गोपनीय वोट नव्हता, हा तर ओपन मतदान होता राज्यसभेचा. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये डायरेक्ट वोट दाखवणे त्यांच्या व्हीपला, याकरता त्यांनी मानसिकता तयार केली होती तिथल्या आमदारांनी की डेव्हलपमेंट होत असलेल्या पार्टीसोबत राहावं, डेव्हलपमेंट करणाऱ्या सरकारसोबत राहावं, मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारवर विश्वास ठेवावा. मोदीजी आणि तिथलं जे सरकार आहे चरणदास मांझीजी, या सरकारवर विश्वास ठेवला आणि त्यांनी मतदान केलं. बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका मांडलेली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी, आणि नाना पटोले यांचे सगळे आरोप फेटाळून लावलेत. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.